जे कोणी लेट आले, ठीक आहे, जे कोणी लेट आले ते पहिला क्वेश्चन काय होता बघा, 2018चा क्वेश्चन पेपर आहे शिष्यवृत्तीचा. पहिला क्वेश्चन होता बघा, पहिला क्वेश्चन आता दुसरा पण सांगतो लगेच आता, ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय होता बघा, सगळ्यांना दिसतोय पहिला क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन होता 3,38,000 प्लस 325 प्लस पाऊणशे, तर त्याचे ऍडिशन केल्यावर तुमचा पर्याय क्रमांक काय येतो, 1 येतो, ठीक आहे. तर तुम्ही ऍडिशन करा आणि त्याचं उत्तर काढा, ठीक आहे. जे काही पहिलं याचं स्क्रीनशॉट मारा, ठीक आहे. महत्वाचे सगळे क्वेश्चन हे तुम्हाला माहित पाहिजे, तुम्हाला अशा पद्धतीचे विचारले जातात, ठीक आहे. 2018च आहे, बरोबर, ठीक आहे. सुशील टाकलेला आन्सर. तसंच क्वेश्चन नंबर आता 27 आहे बघा. या संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणाऱ्या पर्याय निवडा. आपल्याला पर्याय निवडायचा होता, तर बघा ह्यांचा डिफरन्स आपण चेक केला आता. तर या इथून काय झालं, -4 झालं, ही पुढची संख्या आली. इथून मायनस केलं तर 4 पुढची संख्या आला पाहिजे, ठीक आहे. पुढची संख्या आली तर इथं संख्या काय केलं आपण बघा, आता ह्या 4,17,805 मधून आपण -4 केले, तर बघा इथं मी तुम्हाला किती आलं, 4,17,801 उत्तर आलं बघा. 4,17,801 उत्तर आलं, ठीक आहे. तर आपण त्याचा पर्याय क्रमांक आपण शोधला, इथं आपला चौथा पर्याय क्रमांक आहे बघा. 4,17,801 बघा 4,17,801 याला मी काय केलं, अंकात लिहिलं, बरोबर. बरोबर, इथं लिहिलं का मी अंकामध्ये. हे बघा बाकीचे पर्याय सगळे चुकीचे आहे. इथं किती आहे, पहिला पर्याय क्रमांक आहे 4,17,800 आहे. 4,17,800 बरोबर आहे का, नाही. आपला काय आला पाहिजे होता, 4,17,801 यायला हवा होता, ठीक आहे. इथं काय बघा 41 लक्ष, तर हा तर चुकीचा आहे. इथं 4 लक्ष गेलं, हा पण ऑप्शन गेला आणि हा तर ऑप्शन गेला आणि हा पण ऑप्शन गेला. ऑप्शन क्रमांक 4 आहे. चला पुढचा बघा, पुढचा आता बघा, पुढचा क्वेश्चन काय आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती. चला याचं उत्तर टाका. चल चल आता हा क्वेश्चन सांग. चल 28 नंबर क्वेश्चन सॉल्व कर. चल, एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे, तर ती संख्या कोणती. मग मी 33 अधिक 33 केलं, तर आन्सर 99 आलं, तर ती संख्या 99 आहे. म्हणजे 33 अधिक 33 केलं म्हणजे 33 अधिक 33 तुला किती वेळ केला, 3 टाइम केला ना. आणि सर नाहीतर आपण आणि नंतर मी 33 गुणिले 3 केलं तर 99 आलं. बर, 33 गुणिले 3 म्हणजे एका संख्येचा तिसरा भाग म्हणून 33 गुणिले 3 केला म्हणून 99 आलं, किंवा 33 ला 3 टाइम घेतलास म्हणून 99 आला, असंच ना बाळा. हो सर. ओके. जे कोणाकोणाला कळलं नाही रे सांगा लवकर, कोणाला कळलं नाही बघा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह केलेला आहे. ओके, मी बर ठीक आहे. चला सानवी काय म्हणते बघूया. सानवी काय म्हणते, ओके. सानवी सगळ्यांना कळते का रे क्वेश्चन. सानवी सांग बळा, काय मग कसं केलं तू सांग. तसंच केलं होतं. ओके, म्हणजे काय केलीस, एका संख्येचा तिसरा भाग म्हणून काय केलं, 33 गुणिले 3 केलं का, म्हणून 3-3-9 आणि 3-3-9 हे 99 ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे, ठीक आहे. चला सगळ्यांना कळलं आहे, ठीक आहे. चला, दोन समांतर रेषा परस्परांना काय करतात रे, दोन समांतर रेषा बघा, अशा समांतर रेषा हे परस्परांना काय करतात, छेदतात का मुलांनो. परस्परांना छेदतच नाही, ते सरळ स्ट्रेट जातात, यांचा काही संबंध येतच नाही. दोघं एकमेकाला काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत. हा तो ऑप्शन पर्याय क्रमांक चुकला. नंतर बघा वाढवल्यानंतर छेदतात, याला किती वाढवा बाळांनो, पुढं काय तुमच्या काही छेदत नाहीत. असे किती पण वाढवा, इकडं पुढं किती जाऊ द्या, ते कधीच छेदत नाहीत. पॅरलल आहेत, त्याला समांतर म्हणजे पॅरलल म्हणतात, लक्षात ठेवा. ते कधीही छेदत नाहीत. हे ऑप्शन बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. चला, लंब असतात, हे पण चुकीचं आहे, ठीक आहे. चला कळलं सगळ्यांना, पुढं जाऊया. चला पुढे जाऊया. चला मी क्वेश्चन वाचवतो, तुम्ही मला उत्तरे टाकायची आहे, ठीक आहे. चला, कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिली च्या 12 पिशव्या दूध आणले, तर एकूण किती लिटर दूध आणले रे. चला, किती लिटर दूध आणले सांगायचं आहे, ठीक आहे. चला बघूया, डोक्याला ताण द्या थोडं, डोकं चालत नाहीये तुमचं. 6 बरोबर. इथे विचारलंय कशात बाळांनो, तुम्हाला ऑप्शन असे दिलेले आहेत, पण तुम्हाला कन्फ्युज होईल बाळांनो, लक्षात ठेवा काय करावं लागेल बघा.
इथं तुम्हाला लिटर मध्ये दिलेलं आहे, बरोबर काय नाही बाळांनो? लिटर मध्ये ऑप्शन आन्सर काढावं लागेल. हे मिलीलीटर मध्ये आहेत. मग बघा आता 12 पिशवी आणलेत. बघा 500 गुणिले मी काय करतो, 12 जर केलं, 12 पंचे 60, 12 पंचे 60 जर केलं, हे पुढचे 2 शून्य लावलं तर माझं किती मिली व्हायलंय? किती मिली व्हायलंय बाळांनो? चला, किती मिली व्हायलंय? किती मिली व्हायलंय बाळांनो? 600 मिली. ठीक आहे, 6000 मिली, सॉरी 6000 मिली. हे काय झालं, माझं दूध झालं. तर मला कशात लिटर मध्ये करायचंय, तर माझं 6 लिटर हे माझं ऑप्शन क्रमांक 3 आहे. तुम्हाला आठवते का बाळांनो सगळ्यांना? आपलं बॉक्स इथं मीटर लिटर, चला इथं मीटर लिटर ग्राम असं तुम्हाला बॉक्स आठवायला पाहिजे. आठवते का रे सगळ्यांना? बॉक्स आठवा, सगळ्यांनी आठवायचंय बॉक्स, कळतंय का? लिटर मीटर ग्रामचं. आणि इथं असतो कुठला, डेका असतो का काय असतो सांगा, बरोबर लिहिलं का? इथं काय असणार आहे, सेमी. हे काय ते मिली. आणि इकडं, इकडं कुठं रे, इकडं काय असतो सांगा सगळ्यांनी. चला इकडं कोण सांगते, इकडं कोण सांगते? इकडं काय आहे आणि इथं काय, आणि इथं काय? इथं किलो असतो, इथं हेक्टो असतो, इथं काय असतो, डेसी. ठीक आहे, तर मग आपल्याला इथं कशात दिलेले आहे 600 मिली, म्हणजे ते शून्य लिहितोय, आपल्याला मोठ्या युनिट मध्ये कन्वर्जन करायचं आहे. हा एकक स्थानचा इथं शून्य लिहिला मी, शून्य लिहिला. त्याच्यानंतर इथं काय केलं, डायरेक्ट इथं आता इथं काय मला लिटर पर्यंत जायचं, बाकीचं इथं शून्य, हा शून्य, अजून एक शून्य आहे इथं, म्हणून याच्या आपण उजवीकडे काय दशांश चिन्ह दिलं. ठीक आहे, म्हणून काय झालं आपलं 6 लिटर हे काय झालं आपलं दूध झालं. हे तुम्हाला महत्वाचं आहे, हे तुम्हाला पाठच पाहिजे सगळ्यांना. ठीक आहे, सगळ्या एक्झामला विचारलं जाते. ठीक आहे, मग आपण लक्षात ठेवा. बघा 31 नंबरचं उत्तर काढायचं आता बघा. ठीक आहे, 31 नंबरचं काय दिलंय बघा, 500 रुपये मुद्दलाचे दशादशे 8 दरांनी 3 वर्षासाठी सरळ व्याज किती? बघा 3 वर्षासाठी त्यांनी सरळ व्याज सांगितलेलं आहे. ठीक आहे, 3 वर्षासाठी तुम्हाला सरळ व्याज सांगितलेलं आहे बाळांनो. तर मग आता तुम्हाला काय काय दिलं बाळांनो, हा दिलेला आहे तो काय आहे, मुद्दल. बरोबर, मुद्दल इथं लक्षात ठेवा, मुद्दल. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना मुद्दल? सर स्क्रीन दिसत नाही, आता दिसते रे बाळा, दिसते, आता दिसते, आता दिसते बघा. हा तुम्हाला मुद्दल दिलेला आहे. ठीक आहे, ओके, मुद्दल दिलेला आहे, हा दर दिलेला आहे बाळांनो, आणि हे वर्ष दिलेलं आहे. ठीक आहे, वर्ष. ठीक आहे, वर्ष. ठीक आहे, कालावधी. ठीक आहे, कालावधी दिलेला आहे. तर तुम्हाला सूत्र माहिती आहे, काय सूत्र माहिती आहे रे? सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर, सरळ व्याज बरोबर काय असतं रे, मदक डिवाइड बाय 100. कळतंय? चला, मदक डिवाइड बाय 100. तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला बाळांनो, सगळ्या व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, सगळ्या किमती त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. बरोबर, सरळ व्याज तुम्हाला व्याज विचारलंय, सरळ व्याज बाळांनो, बरोबर, सरळ व्याज विचारलाय तर सरळ व्याजच काढायचं आहे. तर मला मुद्दल किती दिलंय बघा, 500 दिलंय, 500 लिहा, गुणिले दर किती दिलाय बाळांनो, 8 दिलेला आहे, आणि काय दिलं, वर्ष, कालावधी किती दिलाय 3, डिवाइड बाय 100 करा, हे सरळ व्याज झालं. ठीक आहे, इथं लिहितो. ठीक आहे, चला, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता काय बाळांनो इथं बघा, 8 पंचे 40 बरोबर, गुणिले 3 जर केला तर याचं 3 चोक 12 म्हणजे 120 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक कुठं दिसतोय तुम्हाला, 120, हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, चला सगळ्यांना कळतंय? ओके, चला मला शिवमला विचारतोय. बघा शिवम क्वेश्चन पूर्ण वाचायचा आणि त्याचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, आनवी सांगणार आहे, शिवम सांगणार. ओके, आनवी सांगते का? ओके, ठीक आहे, शिवम सांगेल. शिवम, थोडं शिवमला चान्स देऊया. ठीक आहे, हा शिवम बोल, बोल. सर आपल्याला सांगितलंय खालीलपैकी योग्य विधान कोणते? हम्म, तर पहिला चल. ऑप्शन आहे विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असल्यास नफा होतो. ते का म्हणतात की विक्री जेव्हा नफा होतो तेव्हा विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा कमी असते. जास्त कमी असते ना? हे बघा कोण सांगणार आहे व्यवस्थित, अजून हो थोडं सर. व्यवस्थित कोण? बर, मला एक एक्झाम्पल देऊन सांगशील का? हो सर. सांग बरं, एक्झाम्पल देऊन सांग बरं. सर नफा आता आपल्याला बरं, इकडे इकडे बघ, इकडे बघ. आता इथं काय म्हणलंय, विक्री किंमत खरेदी खरेदी किमतीपेक्षा कमी आहे. बरोबर, मग आपण खरेदी किमतीपेक्षा काय आहे, कमी आहे ना,
मग आपण विक्री किंमत 50 पकडू आणि खरेदी किंमत 60 पकडू, बरोबर. म्हणजे आता काय झालं, हा विक्री किंमत झाली, बरोबर. विक्री झाला, हा खक्की झाला, बरोबर. की बरोबर ना. मग आता मला सांग इथं काय व्हायला पाहिजे बाळा, आपल्या विक्री किमतीपेक्षा इथं विक्री किंमत काय बाळा कमी आहे, खरेदी किंमत जास्त आहे, म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे, आपला तोटा व्हायला पाहिजे. इथं काय झालं बाळा, नफा झाला. नफा झाला, बरोबर ना. अरे बाळा इथं खरेदी बघा तसं, मग माझा तोटा होईल का ना. मी जर 60 रुपयाला वस्तू घेतलो आणि विकलो मी 50 रुपयाला, 10 रुपयाचा तोटा झाला ना माझा. मग इथं काय झालं, इथं तोटा यायला पाहिजे, इथं काय आला, नफा आला. म्हणून ऑप्शन क्रमांक चुकला. कळाला का शिवम? शिवम कुठे आहे रे? चला दुसरा ऑप्शन असं कोण सांगणार आहे रे? शिवम, कळलं का? हो सर. शिवम, हा असंच जे दुसरं सांग बरं मला, बरोबर आहे का चुकीचं आहे? सर हे विधान चुकीचं आहे. बर, प्रूफ कर बरं. कसं, आता मी जसं सांगितलं तसं एक्झाम्पल तू सांगायचं, ठीक आहे? सर चल. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो. बरोबर. अ, काय व्हायला प- पाहिजे मग? सर एक्झाम्पल सांग. खरेदी किंमत किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असायला पाहिजे. तर इथं काय जास्त असायला पाहिजे, बरोबर. आता बघ इथं काय, इथं तुला काय, इथं यायला काय पाहिजे होतं, इथं नफा यायला पाहिजे होतं, इथं तोटा आला, बरोबर. एक्झाम्पल बघ इथं काय म्हणलंय, खरेदी किंमत. बघा खरेदी किंमत आपण काय करू, 50 पकडू, ठीक आहे. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा काय आहे, विक्री किमतीपेक्षा काय आहे, कमी आहे. मग आता आपण विक्री किंमत 60 पकडू, कमी आहे, ठीक आहे. तर मग आता इथं काय होईल बघ, खरेदी किंमत आपली किती आहे, किंमत किती आहे आपली, 50 आहे. विक्री किंमत आपण 60 पकडू, ठीक आहे, 60 पकडू, ठीक आहे. म्हणजे जास्त आहे म्हटलं ना इथं, तर आपला काय व्हायला, 10 रुपयाचा फायदा व्हायला की नाही बाळा, म्हणून इथं नफा होतोय. तर म्हणजे इथं नफा यायला पाहिजे, इथं तोटा दिला, हे ऑप्शन चुकला. चला पर्याय क्रमांक 3 सांगा बरं, कोण सांगेल? चला पर्याय क्रमांक 3 कोण सांगणार? 6 9 कुठे, विथ एक्झाम्पल सहित मला सांगायचं आहे, ठीक आहे. 6 सांग, 6 खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. हा, काय म्हणले, खरेदी किंमत, हा विक्री विक्री किमतीपेक्षा किमती, जास्त आहे. म्हणजे मग खरेदी किंमत जर 60 असेल तर विक्री किंमत 50 घेऊया. हम्म तर तर नफा, काय तोटा व्हायला पाहिजे ना. हो सर, तोटा व्हायला पाहिजे. तर तिथे हा, इथं नफा दिलंय तर कॅन्सल, बरोबर. हा, कॅन्सल. चौथा सांगा बरं, पर्याय क्रमांक चौथा बरोबर असणारच ऑब्विसली, तर तरी पण सांगा, एक्सप्लेन करा. विक्री किंमत 60 असेल आणि खरेदी किंमत 50. 50 असेल तर नफा होतो, बरोबर. नफा नफा, होतो. फायदा झाला 10 रुपयाचा, तर नफा झाला, म्हणजे 10 पर्याय क्रमांक रुपयाचा तुमचा नफा झाला. 4. कळालं का रे? असं तुम्हाला लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. कसं जसं तुम्हाला असं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही व्हॅल्यू ठेवून करून बघायचं, तर काय व्हायचं, काय यायच्या ऐवजी काय आलं तर तुम्हाला लगेच कळेल, ठीक आहे. चल सगळ्यांना असं तोंडपाठ माहिती पाहिजे सगळ्यांना, ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा उत्तर काढायचंय, ठीक आहे. डोळ्याची पातन लागलं की लगेच उत्तर यायला पाहिजे, ठीक आहे. चला डोळे असे झापून उघडेपर्यंत उत्तर आलं पाहिजे, ठीक आहे. चला उत्तर काढा. चला हे किती किती आहे, उत्तर काय आहे सांगायचं सगळ्यांनी, ठीक आहे. चला हे सगळ्यांना ओळखीचे आहे का बघा. आता हे किती आहेत बघा, हे किती आहेत रे, 10, हे 5, हे 2, म्हणजे किती झाले टोटल 17. हे किती आहेत रे, 9 प्लस 9 मायनस हे किती आहेत रे, 4 आहे का, आणि प्लस 100, बरोबर का रे. चला याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे, ठीक आहे. चला ब्लर दिसते का रे, ब्लर दिसते, ओके ठीक आहे. ब्लर दिसत असेल तर बघायचं, आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो आता बघा कागदावर, ठीक आहे. चला 122 उत्तर म्हणतात, बघूया, ठीक आहे. आता हे एकदम छान उत्तर द्यायचं आहे बघा. आता बघा मी सांगतो तुम्हाला, बघा आता हा काय आहे बघा, लक्षात ठेवा, XVII प्लस IX मायनस IV प्लस C इक्वल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे. चला 122 येतो का बघूया. हे किती झालं रे, हे तुम्हाला माहिती पाहिजे, 17, बरोबर आहे का रे. हे किती आहेत, 9, हे किती आहेत बाळांनो, 4, हे किती आहेत, 100. चला चेन्नईला जायला 100 रुपये लागतात आपल्याला, बरोबर का नाही रे. चला 100. आता तुम्हाला इथं उत्तर कसं काढाल तुम्हाला, चला पटापट उत्तर काढायचे तुम्हाला. चला काढा, यांची बेरीज करूया. किती होतात रे बेरीज, चला ह्याची बेरीज किती होईल बाळांनो, सांगा पटकिन्या, लवकर सांगायचंय. हे किती, 26 मायनस 4 प्लस 100 इक्वल टू क्वेश्चन मार्क, बरोबर. चला, आणि मी 26 मधून जर 4 काढले तर माझी उरते 22 बाळांनो, प्लस 100 जर केलो तर माझं उत्तर येतोय 122. हे पर्याय क्रमांक मध्ये शोधायचं आहे.
चला लवकर 122 उत्तर आहे बरोबर. पर्याय क्रमांक सांगायचा आहे. पर्याय क्रमांक 2 आहे का रे? फक्त आन्सर टाकण्यासाठी उभं एक्सप्लेन करत बसायचं नाही जास्त. हा चला आदर्श बोला. आदर्श सर 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 संपला तर सामना 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजता संपला? तर आन्सर बर आहे सर 3:45. बरोबर 3:45 हे बरोबर आन्सर आहे. 3:45 सामना संपतो. कसं संपतो थोडं एक्सप्लेन कराल का? म्हणजे 12 नंतर आपण बघा 12ला आपण काय म्हणतो 12 हे ठीक आहे दोघात कॉमन आहे. त्याच्यानंतर 12 पासून आपण इथं 13 घेतो बरोबर. 13 नंतर 14 ठीक आहे. 14 नंतर काय 15 ठीक आहे. 15 ठीक आहे. आता इथं काय करू आपला सामना 10 वाजता सुरू झालाय तर कितीला संपलाय विचार त्याने 15 बरोबर. 15 म्हणजे काय आपल्याला कळायला पाहिजे. 12 नंतर आपण काय करतो याला 2 म्हणतो नंतर याला 15ला 3 म्हणतो. मग आता 15ला 3 म्हणल्याने इथं काय झाले 3:45 माझा काय झाला सामना संपला. काय झाला सामना संपला. तर पर्याय क्रमांक किती आहे बळा? सर 2. ठीक आहे चला ओके. समजलं का रे बाळांनो? समजलं का? 24 तासी घड्याळ दिलं तुम्हाला. 12 तास घड्याळाचा टाइम विचारलं. तुमच्या ओळखीचा आणि तुमच्या आवडीचा. चला कुठला 35 नंबर बघा. चला आता काय आदर्श बाग समजूया. एका जंगलात बाभळाची 15%, सागाची 45%, पळसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जर जंगलात एकूण 5,000 झाडे असतील तर जांभळाची झाडे किती असतील? चला सांगा बाळांनो. उत्तर पटापट उत्तर आली पाहिजे तुमची. ठीक आहे चला 2 मिनिटांमध्ये उत्तर सांगायचे आहे. विदिन 2 मिनिट्स मध्ये सांगायचं आहे. चला कोण सांगणार आहे? चलो नो नो. अरे समर्थ नो का म्हणतो बाळा? नो म्हणायचं नाही. नो म्हणलं तर चालणार नाही. येसच म्हणायचं फक्त. आपल्याला येसच म्हणायला आलं पाहिजे. नो कधीच नाही आलं पाहिजे. बघ बाळा मी सांगतो आता बघा रे सगळ्यांनी. ठीक आहे चला असे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे बघा. असे क्वेश्चन येतात बाळांनो एक्झामला. ठीक आहे चलो रेडी राहा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. आता बघा मी सॉल्व्ह करतोय सगळ्यांनी लक्ष द्यायचंय बघा. जिथं कोणाला डाऊट असेल तिथं मला विचारायचं. ठीक आहे चलो सॉल्व्ह करतो आता मी. आहेत का रे सगळे? ओके डन. चला आता बघा काय म्हणले टोटल. आता आपण टोटल झाडे किती आहे 100% असे मानूया. ठीक आहे 100% झाड आहेत बागेमध्ये. ठीक आहे 100%. ठीक आहे 100% झाडं आहेत. एकूण झाडे किती आहेत 100%. म्हणजे किती 5,000 असे समजूया आपण. ठीक आहे 5,000 100%चे 5,000 लक्षात ठेवायचं. आता काय करायचं बघा एकदम सिंपल आहे बाळांनो. बघा जंगलात किती रे 15% झाड अधिक सागाची किती आहेत 45% अधिक करूया आणि हे 20%. बघा हे टोटल किती आहेत रे? हे तर आपल्याला टोटल माहिती आहे. उरलेली किती असणार आहेत? किती पर्सेंट झाडा जांभळाची असणार आहे. ठीक आहे जांभळाची असणार आहेत. यांची बेरीज केलं 5 आणि 5 10. चला 1 ठीक आहे 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 1 8 म्हणजे 80% हे झाले टोटल. मग या 100% मधून मी काय केलं 80% जर काढलं मी 80% जर काढलं तर किती 20% कशाची झाडं झाली बाळांनो? 20% जे आहे तुमची जांभळाची झाडे आहेत. जांभळाची झाडे 20% बरोबर. जांभळाची झाडे 20% ठीक आहे. झाडे कळतंय दिसतंय सगळ्यांना दिसतंय. 20% कशाची आहेत? जांभळाची झाडे आहेत बरोबर. 20% कशाची आहेत तुमचे? जांभळाची बरोबर. आता मग तुम्हाला काय विचारलंय जर जंगलात 5,000 झाडे असतील तर जांभळाची झाडे किती? मग 5,000चे बाळांनो काय करावं लागेल तुम्हाला? 5,000चे तुम्हाला 20% काढावं लागेल. म्हणजे 20% तुम्ही शिकलात. 20% म्हणजे काय? पर्सेंट म्हणलं की तुम्हाला कळते बाळांनो. बघा 5,000चे 20% म्हणजे डिवाइडला 100 येईल. म्हणजे जांभळाची झाड आपले हे 2 शून्य कापले. हे 2 शून्य कापले. आता काय राहिलं 5 1 5 5 2 10 10 एक शून्य आणि हा 1 शून्य लावा पुढे. ठीक आहे ही झाली जांभळाची झाडे बरोबर. जांभळाची
झाडे. चलो कळालं का रे? फटाफट उत्तर सांगायची. ऑप्शन दिसतोय का कुठं? दिसतोय का रे ऑप्शन? चला ऑप्शन 1000 कुठं दिसतोय का रे? बघा बरं, दिसतोय का? दिसतोय का मुलांनो तुमच्या डोळ्याला? चला आता दिसतंय. ओके डन. चलो ऑप्शन क्रमांक 3 आहे. सगळ्यांना कळालं? टाकायचे चला लवकर. 36 नंबर. 6 तास 52 मिनिटं. बरोबर किती मिनिटं? आता हे सगळ्यांना येतोय बघा. हे मिनिट आहेत इथं, ह्याला काहीच करायचं नाही, जशाचं तसं ठेवा. मिनिटं इथं मिनिटात कन्वर्ट करायचं आपल्याला, मिनिटामध्ये आपल्याला रूपांतर करायचंय. या 6 तासाच आपल्याला काय करायचं आहे? मिनिटात कन्वर्ट करायचं आहे. 6 गुणिले काय करावं लागेल? 60 म्हणजे काय? मिनिटात होईल. बरोबर शिकलोत आपण. तर हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. मग हे 6 7 36 लिहा आणि या पुढचा 0 इथं लावला म्हणजे 360 प्लस हे आपण 52 याच्यात ऍड केले तर आपलं उत्तर किती येईल? हा 2 5 आणि 6 11ला 1 हाताला 1 3 आणि 1 4 म्हणजे 4 3 आणि 1 4 झालं 412. कुठं पर्याय क्रमांक मध्ये दिसतोय त्याला तुम्हाला टिक करून यायचं आहे. कुठे रे? टिक करा. ओके डन. 1 नंबर पर्याय क्रमांक आहे. चला ओके डन. चला बाळांनो पुढचा क्वेश्चन आहे तुमचा 37. ठीक आहे. आता 37 क्वेश्चन बघा एकदम सिंपल आणि साधा आहे. बघा खालील कोणते विधान असत्य आहे? बर ठीक आहे. ओके अनम्यूट करा. दुसरं मला वाटतं काय डाऊट आहे या क्वेश्चन मधलं. चला आदर्श पेपर दिलाय आदर्श, त्याला गेलं चांगलं असं म्हटलं तो. बघूया ठीक आहे. चला खालील पैकी कोणते विधान असत्य आहे? ठीक आहे. तर कोणतं असत्य आहे विचारलंय तुम्हाला. सत्य विचारणे असत्य. ठीक आहे शोधा. आता तुम्हाला माहिती आहे 100चा शेकडा 20 म्हणजे काय? 100चा शेकडा 20 गुणिले 20% करावं लागेल ना. मग हा काय होईल रे? हा 100 कॅन्सल. उरलं किती? 20 झालं. 20 आलं का? बघा बघा आता कळलं. आता तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून सोपी ट्रिक सांगू का रे? ट्रिक सांगू का? बघा आता काय करायचं. आता यार शेकडा म्हणलं याच्या खाली तर 100 येतच ना बाळांनो. म्हणून काय करायचं? हे 2 शून्य काढायचे, हे 2 शून्य काढायचं. या दोघाचा डायरेक्ट गुणाकार करा. 2 गुणिले 10 करा. डायरेक्ट 20 आलं का रे? असं पण करू शकता. ठीक आहे असं पण करू शकता. तसं जर येत नसेल तर 200चा म्हणजे गुणाकार शेकडा 10 असं माहिती आहे तुम्हाला. मग आता काय करणार त्याला? 200चा म्हणजे गुणिले शेकडा आला म्हणजे पर्सेंट आला म्हणजे डिवाइडला 100 येतो. हे 2 काढा, हे 2 काढा, तेच येईल ना. बे. चला हा 0 लावा. 20 झालं का? ओके डन. उत्तर आलं का रे? बघा आता आता बघा हा तिसरा पर्याय क्रमांक आहे तुमचा जो आहे 400चा शेकडा 5 भागिले 100 करावं लागेल ना. मग हा 2 शून्य कटले, हा 2 शून्य कटले. पाऊण चोक 20 आलं रे. 20 बाळांनो इथं पण 20 आलं. हा पण बरोबर, हा पण बरोबर. आणि असत्य आहे तो हा आहे बघा 4. तुम्हाला कसं काढायचं तो पण सांगतो बघा. हा 300 चा गुणाकार शेकडा 10चा शेकडा डिवाइडला 100 बरोबर. हा 2 शून्य कटले आणि हे 2 शून्य कटले. 3 1 3 हा 0 लावला. 30 यायच्या ऐवजी तर 20 दिलेला आहे म्हणून हा चुकीचा. कळलं? चला कळलं का रे? पुढं उत्तर आलं पाहिजे. चला चला उत्तर आली का रे? कोणाचीच उत्तर आलेली नाही. बघा बघा इथं काय 4,5,6,5,0,8 हे अंक एकदाच वापरायचे आहेत म्हणले. ते वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या याची बेरीज त्याची निम्मपट म्हणजे त्याची अर्ध करा. त्याचं अर्ध करा असं म्हटलंय. निम्मपट म्हणजे जेव्हा त्याची ह्या दोघांची मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि छोट्यात छोटी त्याची बेरीज करा म्हटलं. बेरीज करून त्याला डिवाइड बाय 2 करा. निम्मे म्हणजे 1/2 लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला चला आता करूया आपण. बघा आता हे अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या. पहिलं मला 8 घ्यावा लागेल मोठा अंक. ओके त्याच्यानंतर मी 6 घेईल. 6 घेतला. 6 नंतर दिसतोय का सांगायचं. ठीक आहे बघा 6 घेतला. 6 नंतर मी 5 घेईल. 5 नंतर 4 घेईल. 4 नंतर 0. सर्वात मोठ्यात मोठी झाली. सगळ्यांचं झालं का रे? असं झालं का सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर सर्वात छोटी मला छोटा अंक 4 घ्यावा. 0 घेतल्यावर 4 अंकीच होईल म्हणून काय केलं नंतर इथं 0 घेतला. ठीक आहे. चला त्याच्यानंतर 4 नंतर कुठला येईल रे? चला सांगा बाळांनो.
5, 5 नंतर इथं 6, 6 नंतर इथं 8. ठीक आहे, बरोबर लिहिलं का रे? चला, जिथं चुकलं असेल तिथं मला सांगायची, याची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर हा 8, 6 आणि 4 10ला 0, हाताला 1, 5 आणि 5 10 आणि 1 11, हाताला 1, इथं 7 झालं बाळांनो. ठीक आहे, 7 झालं. आणि 7 झाल्यानंतर 8 आणि 4 12 झालं. हे किती झालं? इथं 12. अरे 1,27,108 उत्तर टाकणारे चुकलं. सानवी, आता इथं काय म्हणलंय? ह्यांच्या बेरीजची निम्मी पट. निम्मी पट म्हणजे ह्याचं तुम्हाला निम्मी पट म्हणजे काय रे? अर्ध, म्हणजे 1/2. म्हणजे ह्याला तुम्हाला डिवाइड बाय 2 करा, भागिले 2 करा, भागिले 2 करा. आता याला भाग देऊया बघा. बे का बे, बेसक्की 12, 6 आलं. मग ते 7 आहे, बेत्रिक 6, 1 उरला, 11 झाले. बेपंचे 10, येते 1 10 झाले. मग बेपंचे 10 आणि बेचोक 8. हे उत्तर कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक दिसतोय कुठं? चला सांगायचं आहे पर्याय क्रमांक. 63,554 हे उत्तर आहे. 63,554 उत्तर आहे तुमचा. हा पर्याय क्रमांक 3 आहे. चलो, कळालं का? कळालं का? जिथं कळालं नसेल तिथं मला थांबवायचं आणि विचारायचं. ठीक आहे, आता हा खूप सोपा आहे बघा. जर P = 3 असेल तर T = काय? 2 असेल तर. आता काय म्हणलंय? फक्त आपल्याला काहीच करायचं नाही बाळांनो. बघा, जिथं P दिसल तिथं 3 लिहा. तिथं P आहे, 3 दिलं. गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह दिलं. बघा बघा, काय करतो काय वेगळं? काहीच नाही. इथं P आहे, इथं 3 दिलं, 3. ठीक आहे, मग प्लस इथं 2 ला 2. ठीक आहे, कळतंय? ओके, ठीक आहे. नंतर काय रे बाळांनो? इथं गुणिले P किती आहे? 3, 3 ला 3. ठीक आहे, नंतर इथं गुणिले आहे, गुणिले गुणिलं. ठीक आहे, मग टी किती दिलं? 2. मग 2 लिहिले इथं. प्लस टी दिलं, परत 2 लिहा. गुणिलेला गुणिले, गुणिले गुणिले टी. टी म्हणजे काय? इथं 2, 2 ला 2. आता याचा तुम्हाला गुणाकार करून बेरीज करायचं. पहिलं काय करायला लागेल? आपल्याला पदावलीनुसारच जावं लागेल. मग आता इथं गुणाकार आहे, इथं गुणाकार तिघाचा करा आणि या दोघांचा गुणाकार करा. ठीक आहे, बघा 3 त्रिके 9 इथं लिहितोय 9. बघा प्लस ला प्लस. ठीक आहे, बघा 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, इथं 12 लिहितोय. ठीक आहे, आणि हे बघा ह्या दोघांची बेरीज जर केलं, बे दोन्ही 4 जर केलं तर मग उत्तर किती येते? चला काढा बरं उत्तर. चला 25 येतो का? चला, हे 12. आता इथे काय 12 आणि 4 किती झालं? 16. 16 9 किती रे? 25. तुमचं पर्याय क्रमांक उत्तर 2 आहे. ठीक आहे, चला बरोबर आहे का रे? तेच सांगतो आता. ठीक आहे, काय घालवता आपण उत्तर सवाल करूया. ठीक आहे, चला. रोहितला दसादसे 7 दराने. ठीक है, हा काय दिला? दर. ठीक है, चलो. उसके बाद क्या दिया है? एका मुदलाचे 3 वर्ष सरळ व्याज. ठीक आहे, हा हे काय दिलं तुम्हाला? हा वर्ष म्हणजे हा काय दिला? क दिला. ठीक आहे, कालावधी. ठीक आहे, हा काय दिला? सरळ व्याज म्हणजे हा तुम्हाला काय दिला? व्याज दिलाय. ठीक आहे, व्याज म्हणजे सरळ व्याज. ठीक आहे, मग मिळाले तर मुद्दल किती विचारलंय तुम्हाला? ठीक आहे, मुद्दल किती विचारलंय. मग आता तुम्हाला माहिती आहे बाळांनो, मुद्दल सरळ व्याज बरोबर. बघा, सरळ व्याज बरोबर सूत्र काय तुम्हाला माहिती आहे? सरळ व्याज बरोबर म द क. दिसतंय सगळ्यांना? म द क दिसतंय सगळ्यांना? भागिले म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे कालावधी, भागिले 100 केलं आपण. कळतंय? दिसतंय सगळ्यांना? ओके, चला. आता आपल्याला काय दिलंय? सरळ व्याज दिलेला आहे, मुद्दल काढायची आहे, दर दिलेला आहे, कालावधी दिलेला आहे. मग आता याचं सूत्र आपण डायरेक्ट तयार करून घेऊया. बघा, नंतर व्हॅल्यू टाकूया. सरळ व्याज इथे लिहितो मी. सरळ व्याज इथे लिहितो बघा. म्हणजे व्याज लिहितो, फक्त व्याज लिहितो सरळ व्याजच्या जागी. ठीक आहे, व्याज बरोबर. व्याज हा 100 येतील, गुणिले 100. ठीक आहे, आता भागिले बघा, हा सूत्र लिहून घ्या. तुम्हाला असं लिहून घ्या. हा काय? द इथं खाली येईल, द गुणिले क करा. ठीक आहे, आणि बरोबर काय होईल? मुद्दल. ठीक आहे, मुद्दल बरोबर काय होईल? मुद्दल. चला लिहून घ्या, वाटल्यास तुम्हाला येत नसेल तर. मुद्दल. ठीक आहे, चला. चला उत्तर काढायचं आहे. आता उत्तर लगेच 2 मिनिटांत काढायचं आहे. आता मी इथे लिहितोय व्याज. व्याज किती दिलाय? 25, 200. ठीक आहे, आता गुणिले 100 ला 100 लिहितोय बघा, आणि भागिले द किती आहे? दर 7 दिलाय, आणि क किती दिलाय? 3 दिलाय. ठीक आहे, मग आता इथे लिहितो म. इथं डायरेक्ट इथं म लिहितोय. ठीक आहे, उत्तर काढा. आता उत्तर काढा. आता बघा, भाग जातो का बघा, चेक करा. 3 1 3 1 3, 3 7 21, 3 8 24. मग उरले किती? इथं 1, 3 चोक 12 आणि इथं 0.
ठीक आहे, 0 झाला. ठीक आहे, 3×12 आणि 0. मग 7 न भाग देऊन बघूया इथं. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, उरला किती? 1. 7 2 = 14, इथं 0 म्हणजे किती झाले? 120 गुणिले इथं 100. बघा मग 120 गुणिले 100 करतोय. बघा 120 गुणिले 100 केलं तर माझं उत्तर बघा आता मग बरोबर किती येतंय? बघा 12 1 1 आणि 12 याचा गुणाकार करा. 12 1 12 आणि 1 2 3 0 समोर लावा. आलेलं उत्तर किती आहे रे? 12,000. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. चला कळतंय? स्क्रीनशॉट मारायचं ज्याला जमत नसेल त्यांनी. चला ओके, दिसतंय? तर मी काय केलं, 3 अंकांच्या 6 संख्या तयार होतात, तर 1 अंक म्हणजे मग मी 4 अंकांच्या 6 तयार होतात, तर मी 6 + 6 केलं, मग 12 आलं. ओके ठीक आहे. सानवी तू कसं केलं? सानवी चला सांगशील का सानवी? 12. ओके, मनस्वी सांगणार आहे. ठीक आहे, मनस्वीला विचारूया. चला अभ्यास करायचा आहे हा सगळ्यांनी. ठीक आहे, मनस्वी कसं सांगते चेक करूया. मनस्वी बोल. मनस्वी हा बोल. यस सर. हा कसं काढलं? सर मी आधी सगळ्या संख्या तयार केल्या. सगळ्या संख्या तयार केल्या. बर, आणि नंतर मग उत्तर ते काढलं. किती झालं ठीक ते बघितलं. ठीक आहे. बर, अजून कोण सांगणार आहे? कसं थोडं वेगळ्या पद्धतीत कोणी सांगेल का? सानवी कसं केलं तू? सानवी यस सर. हा कसं काढलं? कसं केलं बाळा? हे कसं काढलं? कसं काढलं? कोण सांगणार रे? सांग बरं. प्लीज प्लीज समज दाखला. ओके, अजून कोण सांगणार आहे रे? दुसरं आहे का कोणी? कसं काढलं सांग सांग मला. 12 येणार आहे. कसं सांगलं? कसं काढलं सांग. चल समर सांगणार आहेस. ठीक आहे समर, आता आपण काढू दोघं. तू सांग आता. हा सांगशील ना? चल, याला सांगता येत नाहीये. समर्थ बघा, समर कुठे रे? समर सांगणार आहे. ठीक आहे समर्थ, आपण काढूया. चल सांग समर्थ. सर 12. पहिली संख्या तयार होते 5,000 5,067 5067. हा नंतर 5,000 76. नाही सर, 5,076. 5076. ओके ठीक आहे. नंतर तयार होते 6,075 6070. 6075. 6,057. अरे समर्थ, अरे तुला विचारलंय काय? विचार बघ बाळा. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी सम संख्या तयार होतात असं विचारलं, तर तू 4 अंकी तयार करतोय. तर तू कसं केलास सांग बरं. सॉरी सर. सर मी समसंख्या 3 अंकी आणि समसंख्या हे वाचलं नाही. सॉरी सर. ठीक आहे लक्ष द्यायचं थोडं क्वेश्चन. ठीक आहे चला, बाकीचे जे क्वेश्चन आहेत हा आणि हा आपण काय करूया, बाकीचे जे राहिलेले आहेत ते उद्या आपण घेऊया. ठीक आहे चला, हे सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. ज्याला जमत नसेल त्याने स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे चला, बाकीचे जे क्वेश्चन राहिले ते आपण उद्याच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, आपलं टोटल क्वेश्चन किती आहेत बघा. 41 42, त्याच्यानंतर आहे बघा हे आपलं इंग्लिश मध्ये पण आहे बघा. तसं काय तुम्हाला इंग्लिश मध्ये पीडीएफ पाठवलं सगळं बघा. 42 झाल्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन आहे 43 44 45 46 47. हे सॉल्व्ह करायचे सगळे. हा 47 अभ्यास करायचं, सगळे अभ्यास करून. 47 नंतर बघा पुढचं आहे 48 49 50 51 52. 52 नंतर बघा लक्षात ठेवा, 52 नंतर आहे बघा 53 54 55 56 57. 57 नंतर बघा हे इंग्लिश मध्ये आहे. ठीक आहे 57.
नंतर 58, 59, 60, 61, 61 नंतर ठीक आहे. 61 नंतर टोटल तुमची किती आहेत बघा गणिताचे क्वेश्चन. 41 पासून कितीपासून स्टार्ट होते रे? टोटल किती आहेत क्वेश्चन बघा? 71. ओके ठीक आहे. 76 टोटल किती आहे तुमचे? 75 आहे. ठीक आहे, 75 पर्यंत आहे. ठीक आहे. चला उद्याच्या लेक्चर मध्ये जेवढे राहिले तेवढे बाकीचे काय करूया पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे, पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, चला अनम्यूट करतोय.